राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात आला। उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी घरी कुटुंबासोबत पूजा करण्यात आली, तसंच कुटुंबाचा मोठा पाठबळ असल्याचे त्यांनी सांगितले। या प्रवास कशा प्रकारे झाल्याचं सांगताना त्या भावूक झाल्या। कांदा संदर्भात गेल्या 5 वर्षात वेळोवेळी मी आवाज उठवण्याचा प्रयत्न करून शेतकऱ्यांना मदत केली, तसंच यापुढेही करणार असेही त्यांनी सांगितले। या निवडणुकीला सामोरे जाताना या प्रश्नांचा नाही, मी सातत्याने मतदारसंघात प्रवास करते आणि गेल्या 5 वर्षापासून सुद्धा मी कांदा प्रश्नावर सातत्याने लक्ष ठेवून आहे। जेव्हा जेव्हा भाव कमी झाले असतील तेव्हा तेव्हा याला पर्याय काय त्यासाठी प्रयत्न केले। अनुदानाच्या माध्यमातून राज्य सरकारने देखील मदत केली आहे। मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब यांनी देखील कांद्याला अनुदान दिलं। जेव्हा जेव्हा भाव कमी झाले असतील तेव्हा तेव्हा नाफेडसारखी एजन्सी उतरून ते भाव स्थिरीकरणासाठी सुद्धा चांगले प्रयत्न केंद्र सरकारने माननीय पियुष गोयलजी मंत्री महोदय त्यांच्या भेटीनंतर झाले। त्यानंतर देखील गारपीट असेल, कांदा पिकाचं नुकसान असेल, ती नुकसान भरपाई देखील ह्या आपल्या जिल्ह्याला मिळाली। आमची एकच मागणी आहे की भाव चांगला असला पाहिजे। किमान 1500 ते 2000 पर्यंतची अपेक्षा शेतकऱ्यांची आहे, जी त्यांनी बोलून दाखवली। माझी विनंती आहे आणि सगळ्यांना या माध्यमातून माझं एकच सांगणं आहे की मी सातत्याने या बाबतीत काम करते आहे, काम करत होती, काम करत राहील। आजही मी दिल्लीला रोज माझं फॉलोअप चालू आहे की याच्यामधून सकारात्मकतेने निर्णय घ्या आणि त्याचा परिणाम असा झाला की 6 देशांना आज कांदा निर्यात सुरू झालेली आहे आणि त्या माध्यमातून कुठेतरी दिलासा मिळण्यासाठी अजून काही प्रयत्न करावेत ही माझी मागणी आहे आणि त्यावर सरकार सकारात्मक आहे। आता हे एवढे लोक कामाला लागलेले आहेत। आमच्याकडे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही महायुती काम करत नाही। निवडणुका आल्या मग तयारी करायचं, आमचं 24 तास काम चालू असतं आणि म्हणून महायुतीचे सर्व कार्यकर्ते फक्त निवडणुकीपुरतं काम करत नाहीत किंवा घरी बसून काम करत नाही, फेसबुक लाईव्ह करत नाही। त्यामुळे आमचं काम 24 तास चालू असतं। त्यामुळे आमचे कार्यकर्ते 24 तास काम करणारे, लोकांच्या मदतीला धावून जाणारे, फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम न करणारे, निवडणुका असू द्या नसू द्या सतत काम करणारे आमचे महायुतीचे कार्यकर्ते आहेत। त्यामुळे विजय आमचा पक्का आहे आणि आज त्यांनी मोठ्या प्रमाणावर रॅलीमध्ये सहभागी होऊन पाठिंबा या ठिकाणी दोन्ही उमेदवार हा निर्धार केलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहिलं की कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज रॅलीमध्ये सहभागी झाले होते। कडक उन्हाळा असताना देखील त्यावरून आपण अंदाज लावू शकता की येणाऱ्या या नाशिक आणि दिंडोरीच्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार या ठिकाणी विजय होतील असा आम्हाला विश्वास आहे। कारण गेले 10 वर्षांमध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम 50-60 वर्ष या देशाला विकासाकडे नेण्याचं काम केलं आणि आपल्या राज्यात देखील महायुतीने केलेला विकास, घेतलेले निर्णय, सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना याची पोचपावती या निवडणुकीमध्ये नाशिककर आणि दिंडोरीकर देतील असा विश्वास आहे। काय नेमकी भावना आहे? एक मोठा संघर्ष आता पुढे आपल्याला 20 दिवस करायचा आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आपली संस्कृती परंपरा जपत श्री गणेश भगवानची पूजा करत आज जो आपला एक लोकशाहीचा उत्सव आहे, ज्या उत्सवाची सुरुवात फॉर्म भरण्यापासून आज आम्ही केली
मला असं वाटतं की औक्षण हे आमच्या संस्कृतीतलं एक पवित्र असं परंपरा मानली जाते आणि त्या परंपरेप्रमाणे आज घरातल्या आईने, सासूबाईंनी, माझ्या भगिनींनी, माझ्या वहिनी, माझ्या बहिणी यांनी सगळ्यांनी औक्षण केलं. आणि मला असं वाटतं की औक्षणामध्ये ती ताकद आहे की कुठलाही विजय संपादन करत असताना औक्षण हे नेहमीच एक सौभाग्याचं, भाग्याचं प्रतीक मानलं जातं. मला असं वाटतं की आज या निवडणुकीमध्ये फॉर्म भरत असताना आज श्री गणेश वंदन करून प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घेऊन, आपली गोदावरी तीरी असलेली मातेचं दर्शन घेऊन, श्री कपालेश्वराचं दर्शन घेऊन आणि भव्य अशा सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने आज हा फॉर्म भरला जाईल. माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, माननीय पालकमंत्री भुसे साहेब, माननीय मंत्री भुजबळ साहेब, माननीय मंत्री गिरीशभाऊ महाजन आणि सर्वच आमच्या महायुतीचे सर्वच आम्ही कार्यकर्ते आणि नाशिकचे उमेदवार माननीय हेमंतप्पा गोडसे या सर्वांच्या आज उपस्थितीत हा दोन्ही जिल्ह्यातल्या दोन्ही उमेदवारांचा अर्ज भरणार आहे आणि जनतेचा आशीर्वाद मिळावा, सगळ्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी आजपासून एक प्रकारची एक भव्य आणि दिव्य अशी आशीर्वाद घेऊन ह्या निवडणुकीला आम्ही सुरुवात करतो. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.